गुड मॉर्निंग गाईज. सांबार होतो आहे आणि इडली करायचा बेत आहे. संध्याकाळी इडली करणार आहे. सगळं किचन क्लीन केलं यावेळेला. कॉर्नरमध्ये सगळं ठेवलं आहे ऑर्गनाईज करून. इथे तूप आणि ऑइल, सॉल्ट, कोकोनट ऑइल, थोडं सॉल्ट आणि ब्लॅक पेपर आणि आपल्या चहासाठी जिंजर आणि ठेचणी, असं सगळं आहे. हे क्लीन केलं आज. नंतर आज सगळं इथलं ओट्यावरचा सगळा पसारा काढला आहे आणि असं छोटे कमॅन्ड हुक्स लावून हे या प्रकारे मी ते लावलेले आहेत, ज्यामुळे माझ्या ओट्यावर मला भरपूर जागा मिळालेली आहे. हे आपलं वेगळं ठेचणं आहे, ज्याच्यामध्ये मी आलं लसूण भाजीसाठी ठेचते. नंतर हे केटल आहे, ज्याच्यामध्ये मी पाणी गरम करते. हे टोस्टर ओव्हन आहे छोटंसं, ज्याच्यामध्ये छोट्या गोष्टी गरम करता येतात पटकन. एअर फ्रायरसुद्धा येते. सो याच्यामध्ये जवळजवळ ब्रॉइलिंग आहे, टोस्ट आहे, बेकिंग आहे आणि एअर फ्राय आहे. सो टेम्परेचर सेट करता येतं. आणि असं हे छोटंसं टोस्टर ओव्हन आहे आणि एअर फ्रायर आहे. हे आपलं सॅलड स्पिनर आहे. मला हे भाजी वगैरे धुवायला रोज लागतं, ज्याच्यातनं मी पाणी पटकन स्पिन करून काढून घेते. आणि आज महत्त्वाचं काम म्हणजे मी आज हे जे ग्राउटिंग आहे ना, यामध्ये क्रॅक गेलेल्या होत्या, त्यातनं पाणी जाऊ शकतं मध्ये, कारण ओट्यावर किचनच्या ओट्यावर नेहमी पाणी जास्त असतं. सो ही ती बॉर्डर मी पूर्ण सील केली आज, ग्राउटिंग केलं. सो हे ग्राउटिंग केल्यामुळे आता ते छान ड्राय झालं की ते रेडी टू यूज होणार, कारण इथे पाण्याचा वावर जास्त असतो, त्यामुळे मी ते सील केलं आहे आता. सो बघूया किती दिवस राहतं चांगलं. सो अशा प्रकारे ते केलेलं आहे. आज एवढंच केलं आहे. हाच कॉर्नर चांगला क्लीन करून घेतला आहे. बघा, छान दिसतं आहे आता. किचन दिसायला पण छान दिसते, हे बघा. आणि माझ्यासाठी मी राईसच्या इडल्या करणार नाही आहे, त्यामुळे मी माझं वेगळं सोप केलेलं आहे, ज्याच्या इडल्या मी करणार आहे माझ्यासाठी. सो राईसच्या मला काय खाल्ल्या की मला शुगर गेन होतं आहे, त्यामुळे माझ्या मी वेगळ्या करणार आहे. मिलेट्स आणल्या होत्या, मिलेट्सचे फ्लेक्स आहेत, ते सोक केलेले आहेत. आणि मग त्याचा एक गोळा तयार झाला की ते बॅटरसारखं तयार करून घेईल मिक्सरमध्ये नंतर, आणि मग ते मी इडली पात्रामध्ये स्टीम करून त्याच्या इडल्या मी माझ्यासाठी करणार आहे. बघूया काय फरक पडतो राईस बंद करून काय होतं. मी राईस खाते आहे सध्या, पण कमी खाते, कमी क्वांटिटीमध्ये खाते. सो बंद करायचा विचार करते, कारण शुगर खूप वाढते. पायाला दुखायला लागतं शुगर खाल्ली किंवा कार्बोहायड्रेट खाल्ले की. पाय दुखतो, कानामध्ये आवाज येतो, त्यामुळे थोडा कंट्रोल करायचा विचार करते, कारण सिम्पटम्स थोडे वर्स्ट होत चालले आहेत. त्यामुळे आज एवढं केलं, त्यामुळे तुमच्याबरोबर शेअर करायचं होतं. इट लुक्स नाईस, स्पॉटलेस, क्लीन. आयलंड अजून झालेलं नाही आहे, म्हणून मी आयलंड दाखवत नाही आहे. सो हॉलमध्ये ही सेटअप केलेली आहे विंडोजवळ, जेणेकरून मी इथे बसू शकते, चहा कॉफी घेऊ शकते फायरप्लेसजवळ. आणि माझी मशीन आहे, ज्याच्यामुळे माझा अर्थरायटिसची हात मी मसाज करू शकते, कारण माझे अर्थरायटिसमुळे हे असे फिंगर्स असे हे झालेले आहेत, वाकडेले झालेले आहेत. सो ते मसाज केल्यावर थोडेसे फ्लेक्झिबल होतात, त्यामुळे दुखायला कमी त्रास होतो, मग दुखत नाही. नंतर आज किचनबरोबर थोडं व्हॅक्युमिंग पण झालेलं आहे, त्यामुळे ही रूम पण क्लीन झालेली आहे. हे फ्लावर पॉट लेगोसचं तयार केलेलं आहे माझ्या डॉटरने, 13 इयर्स ओल्डने. तिने हे लेगोसचे फ्लावर पॉट तयार केलं आहे, त्यामुळे खूप छान दिसतं आहे, ब्युटिफुल दिसतं आहे, तिने केलेलं आहे ते. आणि अशा प्रकारे हॉल झालेला आहे छान करून. हे माझे इंडोर प्लॅन्ट्स, आता विंटरमध्ये इंडोर आणलेले आहेत, तुळशी, जास्वंदाचं झाड, आणि हे लाईट लावलेलं आहे सन असतो म्हणून. असे प्लॅन्ट्स घरात आणलेले आहेत, जे एप्रिलमध्ये बाहेर येतील. आणि हे इंडोर प्लॅन्ट्स आहेत माझे. सो हा रॅक आहे, ज्याच्यावर मी इंडोर प्लॅन्ट ठेवते. सो आणि हा अजून एक प्लॅन्ट आहे, जो इंडोर आहे. नंतर हा माझा आता विंटरमध्ये थोडा पानं शेड करतो आहे, पण बघूया किती जगतो. रबर प्लॅन्ट आहे, सो बघूया किती जगतो आहे. रबर प्लॅन्टला खरं मेंटेनन्स लागत नाही, पण आय डोंट नो काय झालं ह्यावेळेला, त्याचे पानं पडलेत. बघूया काय होतं. सो अशा प्रकारे हॉल आणि किचन झालेलं आहे. आयलंड आणि डायनिंग टेबल झालेला नाही आहे. मी नंतरच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी पोस्ट करणार. थँक्यू गाईज, थँक्यू फॉर वॉचिंग. हॅव अ नाईस डे. लाईक, शेअर अँड कमेंट्स. गीता US रसोई.